नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून बांधकाम कामगार योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना भांडी संच दिला जातो। त्याचबरोबर त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या मुलांसाठी, मुलांच्या विवाहासाठी अनेक योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या आहेत। परंतु मित्रांनो, या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला सर्वात मॅन्डेटरी किंवा महत्त्वाचा डॉक्युमेंट्स म्हणजे तुम्ही 90 दिवसाचा काम केल्याचा दाखला तुम्हाला त्या ठिकाणी जोडावा लागतो। हा दाखला जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही बांधकाम कामगार समजले जातात। परंतु मित्रांनो, हा बांधकाम कामगार दाखला दिला जात नाही किंवा मिळत नाही। अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्हाला बांधकाम कामगार योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरावा लागतो। हा फॉर्म ऑफलाईन सुद्धा भरावा लागतो। कल्याण मंडल या ठिकाणी जाऊन तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरू शकता किंवा बांधकाम कामगारांची महाराष्ट्र शासनाची स्क्रीनवरती एक वेबसाईट दिली आहे, त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता। हा फॉर्म भरत असताना तुमच्याकडे आधार कार्ड पाहिजे, तुमच्याकडे बँकेचं पासबुक पाहिजे, तुमच्याकडे पॅन कार्ड पाहिजे आणि त्याचबरोबर 90 दिवस काम केल्याचा दाखला तुम्हाला या ठिकाणी जोडायचा आहे। सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे हा दाखला कोण देतो, तर हा दाखला तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जे ग्रामसेवक असतात ते तुम्हाला देतात। त्याचबरोबर जे तुमच्या आजूबाजूला जे ठेकेदार असतात ते तुम्हाला देतात। आता ग्रामपंचायतचा ग्रामसेवक कधी देणार आहे, ज्यावेळेस एखादा ग्रामपंचायतचं काम सुरू असतं आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून हे काम चालू असताना तुम्ही त्या ठिकाणी जर काम करत असतात आणि हे काम तब्बल 90 दिवस चालू राहिलं तर तुम्हाला ग्रामसेवक हा दाखला देत असतो। काही परिस्थितीमध्ये जर समजा हा दाखला तुम्हाला मिळत नसेल तर तुम्हाला काय केलं पाहिजे, समजा 90 दिवसाचं तुम्ही काम करताय आणि तुम्हाला हा दाखला मिळाला पाहिजे, परंतु काही ग्रामपंचायतमध्ये हे दाखला दिला जात नाही, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या स्थानिक पंचायत समितीच्या BDO यांच्याशी संपर्क साधा किंवा कलेक्टर ऑफिसशी संपर्क साधा की आम्ही व्यवस्थित काम करतोय, 90 दिवस काम करून सुद्धा ग्रामपंचायत दाखला देत नाही। अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जर तुम्ही तक्रार केली तर 100% तुमच्या तक्रारीचं त्या ठिकाणी सोल्युशन होणार आहे। त्यानंतरचा दुसरा पर्याय हा आहे की तुमच्या ठेकेदारांकडून हा दाखला तुम्हाला मिळतो। आता ठेकेदार सुद्धा दाखला देतात परंतु तो चालत नाही। अनेक लोकांचे फॉर्म पेंडिंग आहेत किंवा रिजेक्ट होतात। याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे ठेकेदाराने दिलेला दाखला हा लीगली आहे का, हा सर्वात महत्त्वाचा विषय। महाराष्ट्र शासनाकडून जे काम सुरू होतं किंवा जे कन्स्ट्रक्शन सुरू होतं, अशा कन्स्ट्रक्शन सुरू असताना जे रजिस्टर जे ठेकेदार असतात त्यांचाच दाखला चालतो। प्रायव्हेट ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना, प्रायव्हेट ठिकाणी काम करणारे जे ठेकेदार असतात त्यांचा दाखला चालत नाही। जर समजा तुम्ही दुसरा दाखला जोडला तर तुमचा फॉर्म पेंडिंगला जातो किंवा रिजेक्ट होतो। अशा पद्धतीने मित्रांनो, हे फॉर्म जे आहेत हे 2 फॉर्म कसे मिळवायचे तर तुम्हाला लीगली स्वरूपात मिळायचे, कारण ते सर्व व्हेरिफिकेशन होणार आहे। तुम्ही ग्रामपंचायतमधून दाखला आणला किंवा दाखला मिळत नाही असे अनेक प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर किंवा तुमच्या मला व्हॉट्सअपला सुद्धा अनेक लोकांनी चॅट केलंय की सर आमचे ग्रामसेवक आम्हाला दाखला देत नाही। सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्ही जर काम करत नसाल तर तुम्हाला दाखला दिला जात नाही। जर तुम्ही काम करत असाल तर 90 दिवस पूर्ण काम जर तुम्ही करताय तर ते दाखला देतील। जर दाखला देत नसतील तर काय करायला पाहिजे हे सुद्धा मी सांगितलंय। आणि जर समजा ठेकेदारांकडून जर घेत असेल तर ठेकेदार कोणते असावे, ठेकेदारांकडून घेत असताना ते काम कशाच्या स्वरूपात पाहिजे हे तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे काय होतंय, लोक फॉर्म भरतायत, फक्त ₹1 भरून तुम्हाला फॉर्म भरता येतोय, परंतु मित्रांनो फॉर्म पेंडिंग किंवा रिजेक्ट होतं। याचं सर्वात महत्त्वाचं कारण हा दाखला आहे। त्यामुळे हा दाखला मिळवताना किंवा हा दाखला अपलोड करताना काळजीपूर्वक करायचं, काहीही अपलोड करायचं नाही, कारण ते तुम्हाला एवढे महाग भांडी संच देणार आहेत किंवा तुमच्या मुलांना किंवा तुमच्या स्वतःसाठी सरकार एवढा खर्च करणार आहे तर ते असंच खर्च करणार नाही। त्यामुळे सर्व पडताळणी होऊनच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। मित्रांनो, अतिशय महत्त्वाची इम्पॉर्टंट माहिती या ठिकाणी देण्याचा, समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय। सदर व्हिडिओ, सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व बांधकाम कामगार किंवा बांधकाम कामगार हो पाहत आहे, जे ऑनलाईन फॉर्म भरत आहेत, ज्यांना दाखला मिळत नाही, त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।